नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस भरती 2025 संदर्भात आतापर्यंत ज्या काही ग्राउंडच्या अपडेट आलेल्या होत्या आणि काही जिल्ह्यांचे ग्राउंड प्रसिद्ध करण्यात आलेले होते, त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि आता आपण नवीन ज्या काही ग्राउंड संदर्भात अपडेट आलेले आहेत त्यांची माहिती जाणून घेऊ. मग त्यामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ज्या ज्या ठिकाणची ग्राउंड संदर्भात अपडेट आलेली आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन अपडेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची तयारी ठेवायची आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं पुस्तक म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर मागील प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा उपयोग हा होऊ शकतो. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि नोटीसमधला विषय तर तुमच्या समोरच आहे. इथे आपण मेन जी काही गोष्ट आहे ती जाणून घेणार आहोत. पूर्ण नोटीस आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. यामध्ये विषय आहे पोलीस भरती 2024-25 व कारागृह शिपाई भरती 2024-25. उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीकरिता बोलवण्याचे वेळापत्रक. आपल्याकडील जे काही पत्र क्रमांक होतं ते यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अगोदरचे जे काही पत्र आलेले होते ते सुद्धा मेन्शन केलेले आहे. इथे महत्त्वाचा विषय म्हणजे काय, तर उपरोक्त संदर्भ या विषयांवित सादर करण्यात येते की पोलीस आयुक्तालय नागपूर, कुठलं आहे नागपूर शहर, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 व कारागृह महानिरीक्षक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती म्हणजे नागपूरमध्ये शहर पोलीस भरती आणि त्यानंतर कारागृह पोलीस भरती संदर्भात पोलीस शिपाई पदाची दिनांक 11/2/2026 पासून 7/3/2026 पर्यंत एकूण 17 दिवसाचे व कारागृह शिपाई पदाची दिनांक 11 मार्च 2026 पासून ते 24 एप्रिल 2025 पर्यंत एकूण 27 दिवसाचे मोजमाप व मैदानी चाचणी करिता उमेदवारांना बोलवण्याबाबतचे वेळापत्रक विहित नमुन्यात सोबत संलग्न करून देण्यात सादर करण्यात आलेली आहे. तर एकंदरीतच काय, या ठिकाणी दोन जाहिराती होत्या. एक नागपूर शहरची आहे आणि दुसरी कारागृहाची आहे. तर दोन्हीचं जे काही वेळापत्रक आहे ते यामध्ये त्यांनी सांगितलंय. सरळ सरळ जे काही आपलं शिपाई हे पद आहे त्याचं ग्राउंड तुमचं 11 फेब्रुवारी 2026 पासून ते 7 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर ज्यांनी काही कारागृह शिपाईसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांचं ग्राउंड हे 11 मार्च 2026 पासून ते 24 एप्रिल 2025 पर्यंत या कालावधीमध्ये होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नागपूरसाठी फॉर्म टाकलेला असेल तर 11 फेब्रुवारी पासून तुम्हाला तयारी ठेवायची आहे, ती म्हणजे कॉन्स्टेबलसाठी. आणि जर तुम्ही कारागृह शिपाईसाठी भरलेला असेल तर 11 मार्च पासून तुमचं त्याचं ग्राउंड होणार आहे. तर दोन्ही ह्या बाबी या ठिकाणी आपल्याला या नोटीसमधून स्पष्ट झालेल्या दिसतात. या ठिकाणी त्यांनी टाइम टेबल सुद्धा दिलेला आहे की कोणत्या तारखेला कोणत्या मुलाचं किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं ग्राउंड होणार आहे, त्याचं नाव तर नाही, पण त्यांनी दिवसाचं जे कामकाज आहे ते डिवाइड केलेलं आपल्याला दिसते. लवकरच तुमचे हॉल तिकीट या संदर्भात प्रसिद्ध होतील. हॉल तिकीट जर आले तर त्याची अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाहायला मिळणार आहे. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता हे आपण पाहिलं नागपूरचं शहर प्लस नागपूर कारागृह. आता जाऊया आपण दुसऱ्या नोटीसकडे. तर पहा, दुसरी नोटीस जी आहे ती पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई. तर मुंबई या ठिकाणची आहे आणि लोहमार्गाची. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक 11/2/2026 रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणजे हे ग्राउंड सुद्धा जे काही मुंबईचं लोहमार्गाचं ग्राउंड आहे ते सुद्धा 11 फेब्रुवारी पासूनच स्टार्ट होत आहे. जर तुम्ही मुंबईला लोहमार्गामध्ये फॉर्म टाकलेला असेल तरी तरी तुम्हाला 11 फेब्रुवारीची तयारी या ठिकाणी ग्राउंडची ठेवायची आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन नोटीस आपण पाहिल्या, मुंबई लोहमार्ग त्यानंतर नागपूर शहर प्लस नागपूर कारागृह शिपाई. आता इथे जर आपण पुढची पाहिली तर ती आहे नाशिक रूरल. म्हणजे पहा, वरतीच टायटल आहे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाशिक रूरल. यामध्ये विषय तोच आहे की तुमच्या ग्राउंड संदर्भात आणि उपरोक्त विषयांवर सादर करण्यात येते की अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई प्लस चालक म्हणजे चालक किंवा शिपाई या दोन्हीही, तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह पोलीस शिपाई भरती शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात आलेली आहे. आता सुरुवातीला आपण एकच पेज बघतोय. यामध्ये त्यांनी बरेच 2-3 पेज अटॅच केलेले आहेत, म्हणजे फाईल जे आहेत ते अटॅच केलेल्या आहेत. पण इथे जर तुम्ही तारीख पाहिली तर पहिलं जे काही आहे एस-पी नाशिक रूरलचं काउंट किती आहे 2000. पद कोणतं आहे पोलीस कॉन्स्टेबल. तारीख किती आहे तर 11 फेब्रुवारी 2026. म्हणजे मे बी जवळपास 11 फेब्रुवारी पासूनच आपल्याला ग्राउंड होताना दिसतात. सुरुवातीला ज्या काही तारखा आलेल्या होत्या
त्यानंतर त्यांनी पोस्टपोन केल्या आणि आता ज्या काही सुरुवातीला तारखा आलेल्या होत्या, ज्या-ज्या ठिकाणच्या, ज्या-ज्या जिल्ह्याच्या, तर त्याचं ग्राउंड आपल्याला 11 फेब्रुवारीपासून होताना दिसत आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. यामध्ये पोलीस हेडक्वार्टर नाशिक म्हणजे जे कॉन्स्टेबल आहे किंवा लोहमार्ग आहे किंवा कारागृह शिपाई आहे यांचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होताना आपल्याला जवळपास दिसते. तर मग 2-3 दिवस तुमचं 11ला होईल, कोणाचं 12ला होईल, 13ला होईल. डिटेलमध्ये टाईम टेबल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. किती विद्यार्थी बोलावले जातील त्याची सुद्धा माहिती त्यांनी या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तर एकंदरीतच आपलं ग्राउंड कधी होईल हे तुम्हाला डायरेक्ट तारीख हॉल तिकीटवरच समजणार आहे आणि हॉल तिकीट साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये आता उपलब्ध होणारच आहेत. 11 तारखेपासून जर ग्राउंड आपलं असेल तर लवकरच ते आपल्याला उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला तयारी ठेवायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मुंबई लोहमार्ग झालं, त्यानंतर नागपूर पाहिलं आपण आणि आता नाशिक सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने या 3 ठिकाणच्या अपडेट आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि त्या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे फॉर्म भरलाय, आणखी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्या संदर्भात आपण पुढील व्हिडिओ घेऊन येऊ. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. पोलीस भरती 2025 संदर्भात आतापर्यंत ज्या काही ग्राउंडच्या अपडेट आलेल्या होत्या आणि काही जिल्ह्यांचे ग्राउंड प्रसिद्ध करण्यात आलेले होते त्याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. आणि आता आपण नवीन ज्या काही ग्राउंड संदर्भात अपडेट आलेले आहेत त्यांची माहिती जाणून घेऊ. मग त्यामध्ये मुंबई असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, ज्या ज्या ठिकाणची ग्राउंड संदर्भात अपडेट आलेली आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन अपडेट माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्याला ग्राउंड प्लस लेखी दोन्हीची तयारी ठेवायची आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं पुस्तक म्हणजे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवार सरांचं पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये ज्या काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे आणि तसेच त्याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. तर मागील प्रश्नपत्रिकांचा जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच आगामी काळात होणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला याचा उपयोग हा होऊ शकतो. तर जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण एक-एक नोटीस डाउनलोड केलेली आहे आणि नोटीसमधला विषय तर तुमच्या समोरच आहे. इथे आपण मेन जी काही गोष्ट आहे ती जाणून घेणार आहोत. पूर्ण नोटीस आपल्याला पाहण्याची आवश्यकता नाही. यामध्ये विषय आहे पोलीस भरती 2024-25 व कारागृह शिपाई भरती 2024-25 उमेदवारांना शारीरिक मोजमाप व शारीरिक चाचणीकरिता बोलवण्याचे वेळापत्रक. आपल्याकडील जे काही पत्र क्रमांक होतं ते यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अगोदरचे जे काही पत्र आलेले होते ते सुद्धा मेन्शन केलेले आहे. इथे महत्त्वाचा विषय म्हणजे काय, तर उपरोक्त संदर्भ या विषयांवित सादर करण्यात येते की पोलीस आयुक्तालय नागपूर, कुठलं आहे नागपूर शहर, यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती 2024-25 व कारागृह महानिरीक्षक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती म्हणजे नागपूरमध्ये शहर पोलीस भरती आणि त्यानंतर कारागृह पोलीस भरती संदर्भात पोलीस शिपाई पदाची दिनांक 11/2/2026 पासून 7/3/2026 पर्यंत एकूण 17 दिवसाचे व कारागृह शिपाई पदाची दिनांक 11 मार्च 2026 पासून ते 24 एप्रिल 2025 पर्यंत एकूण 27 दिवसाचे मोजमाप व मैदानी चाचणी करिता उमेदवारांना बोलवण्याबाबतचे वेळापत्रक विहित नमुन्यात सोबत संलग्न करून देण्यात सादर करण्यात आलेली आहे. तर एकंदरीतच काय, या ठिकाणी 2 जाहिराती होत्या. एक नागपूर शहरची आहे आणि दुसरी कारागृहाची आहे. तर दोन्हीचं जे काही वेळापत्रक आहे ते यामध्ये त्यांनी सांगितलंय. सरळ-सरळ जे काही आपलं शिपाई हे पद आहे त्याचं ग्राउंड तुमचं 11 फेब्रुवारी 2026 पासून ते 7 मार्च 2026 या दरम्यान होणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे काय, तर ज्यांनी काही कारागृह शिपाईसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांचं ग्राउंड हे 11 मार्च 2026 पासून ते 24 एप्रिल 2025 पर्यंत या कालावधीमध्ये होणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नागपूरसाठी फॉर्म टाकलेला असेल तर 11 फेब्रुवारीपासून तुम्हाला तयारी ठेवायची आहे, ती म्हणजे कॉन्स्टेबलसाठी. आणि जर तुम्ही कारागृह शिपाईसाठी भरलेला असेल तर 11 मार्चपासून तुमचं त्याचं ग्राउंड होणार आहे. तर दोन्हीही ह्या बाबी या ठिकाणी आपल्याला या नोटीसमधून स्पष्ट झालेल्या दिसतात. या ठिकाणी त्यांनी टाईम टेबल सुद्धा दिलेला आहे की कोणत्या तारखेला कोणत्या मुलाचं किंवा कोणत्या विद्यार्थ्याचं ग्राउंड होणार आहे त्याचं नाव तर नाही, पण त्यांनी दिवसाचं जे कामकाज आहे ते डिवाइड केलेलं आपल्याला दिसते. लवकरच तुमचे हॉल तिकीट या संदर्भात प्रसिद्ध होतील. हॉल तिकीट जर आले तर त्याची अपडेट सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपवर पाहायला मिळणार आहे. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता हे आपण पाहिलं नागपूरचं शहर प्लस नागपूर कारागृह. आता जाऊया आपण दुसऱ्या नोटीसकडे. तर पहा दुसरी नोटीस जी आहे ती पोलीस आयुक्त कार्यालय लोहमार्ग मुंबई. तर मुंबई या ठिकाणची आहे आणि लोहमार्गाची. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की पोलीस भरती प्रक्रिया बंदोबस्ताच्या अनुषंगाने दिनांक 11/2/2026 रोजीपासून मुख्यालय घाटकोपर येथे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. म्हणजे हे ग्राउंड सुद्धा जे काही मुंबईचं लोहमार्गाचं ग्राउंड आहे ते सुद्धा 11 फेब्रुवारीपासूनच स्टार्ट होत आहे. जर तुम्ही मुंबईला लोहमार्गामध्ये फॉर्म टाकलेला असेल तरी तरी तुम्हाला 11 फेब्रुवारीची तयारी या ठिकाणी ग्राउंडची ठेवायची आहे. नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 2 नोटीस आपण पाहिल्या. मुंबई लोहमार्ग, त्यानंतर नागपूर शहर प्लस नागपूर कारागृह शिपाई. आता इथे जर आपण पुढची पाहिली तर ती आहे नाशिक रूरल.
म्हणजे पहा वरतीच टायटल आहे सुपरिटेंडंट ऑफ पोलीस नाशिक रूरल. यामध्ये विषय तोच आहे, की तुमच्या ग्राउंड संदर्भात आणि उपरोक्त विषयांवर सादर करण्यात येते, की अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई प्लस चालक म्हणजे चालक किंवा शिपाई या दोन्हीही तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह पोलीस शिपाई भरती, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात आलेली आहे. आता सुरुवातीला आपण एकच पेज बघतोय. यामध्ये त्यांनी बरेच 2-3 पेज अटॅच केलेले आहेत म्हणजे फाईल जे आहेत अटॅच अटॅच केलेल्या आहेत. पण इथे जर तुम्ही तारीख पाहिली तर पहिलं जे काही आहे एस-पी नाशिक रूरलचं काउंट किती आहे 2000 पद कोणतं आहे पोलीस कॉन्स्टेबल तारीख किती आहे तर 11 फेब्रुवारी 2026 म्हणजे मे बी जवळपास 11 फेब्रुवारीपासूनच आपल्याला ग्राउंड होताना दिसतात. सुरुवातीला ज्या काही तारखा आलेल्या होत्या त्यानंतर त्यांनी पोस्टपोन केल्या आणि आता ज्या काही सुरुवातीला तारखा आलेल्या होत्या ज्या ठिकाणच्या ज्या जिल्ह्याच्या तर त्याचं ग्राउंड आपल्याला 11 फेब्रुवारीपासून होताना दिसत आहे. या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी सुरू ठेवा. यामध्ये पोलीस हेडक्वार्टर नाशिक म्हणजे जे कॉन्स्टेबल आहे किंवा लोहमार्ग आहे किंवा कारागृह शिपाई आहे यांचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीपासूनच सुरू होताना आपल्याला जवळपास दिसते. तर मग 2-3 दिवस तुमचं 11 होईल, कोणाचं 12 होईल, 13 होईल डिटेलमध्ये टाईम टेबल त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. किती विद्यार्थी बोलवले जातील त्याची सुद्धा माहिती त्यांनी या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तर एकंदरीतच आपलं ग्राउंड कधी होईल हे तुम्हाला डायरेक्ट तारीख हॉल तिकीटवरच समजणार आहे आणि हॉल तिकीट साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये आता उपलब्ध होणारच आहेत. 11 तारखेपासून जर ग्राउंड आपलं असेल तर लवकरच ते आपल्याला उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातूनच आपल्याला तयारी ठेवायची आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो आता आपण मुंबई लोहमार्ग झालं, त्यानंतर नागपूर पाहिलं आपण आणि आता नाशिक सुद्धा पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने या 3 ठिकाणच्या अपडेट आपल्यापर्यंत आलेल्या होत्या आणि त्या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही कुठे फॉर्म भरलाय? आणखी तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची माहिती हवी आहे? कोणत्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरलाय? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. त्या संदर्भात आपण पुढील व्हिडिओ घेऊन येऊ. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अपडेटसोबत. नमस्कार.